नमस्कार। महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पवित्र चैत्यभूमी दादर येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची प्रचंड अशी रीघ, प्रचंड अशी गर्दी महामानवाच्या दर्शनासाठी केलेली आहे। या ठिकाणी यूथ रिपब्लिकनचे सागरभाऊ संसारे महाराष्ट्र संध्या न्यूज लाईव्हवर आहेत। आपण ते काय म्हणाले ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। सागरभाऊ संसारे यांनी विशेष म्हणजे आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी युवा नेते, यूथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाई संसारे यांची हजारो लोकांना भोजन देण्याची परंपरा कायम ठेवली आहे। हा सचित्र वृत्तांत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू। नमो बुद्धाय, जय भीम, नमस्कार। आपण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन मनोजभाई संसारे यांच्या विचारपीठावर आपण सर्वजण या ठिकाणी आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून आलेला हा जनसागर, जनसमुदाय, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी पाहत आहोत। आपल्या सोबत स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकनचे नेते सागरभाई संसारे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। भाई जय भीम, बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण काय सांगाल? जय भीम। तुमच्या सर्व चॅनलच्या तुमच्या प्रेक्षकांना मी स्वाभिमानी जय भीम करतो। आज 6 डिसेंबर 2025 बाबासाहेबांना जाऊन आज आपल्यामध्ये 70 वर्ष पूर्ण होतील पुढच्या वर्षी। पण आज महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे शिवाजी पार्क, दादर चैत्यभूमी या ठिकाणून देशातून अनेक भागातून आपल्या बापाला, आपल्या उद्धारकर्त्याला, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो जनता ही शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी या ठिकाणी येत असते। आणि येत असताना आपल्याकडे काही सिद्धोली नसताना या ठिकाणी भीमानुयाची कोणती गैरसोय होऊ नये म्हणून आमचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भीमरत्न पॅंथर मनोजभाई संसारे यांनी आपला समाजाचा माणूस, आपला भीम अनुयायी उपाशी राहू नये यासाठी 36 वर्षापूर्वी सुरू केलेला हा महाभोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आजही अविरतपणे चालू आहे। तुम्ही आधी माहिती देताना सांगितलं की दिवंगत मनोजभाई संसारे, तर कृपया दिवंगत बोलू नये कांबळे साहेब, की मनोजभाई संसारे जरी शरीररूपी नसले पण विचाराने आमच्या सगळ्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि हा संसारे कुटुंबियांनी केलेला कार्यक्रम नाही, तर आमचा स्वाभिमानी प्रत्येक कार्यकर्त्यांनी यामध्ये स्वतःच्या खिशाला हात घालून हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। आणि कोणत्याही प्रकारचा उपकार आम्ही समाजावर करत नाही। ज्या बाबासाहेबांनी आम्हाला माणसं आणलं, ज्या बाबासाहेबांनी आम्ही जनावरासारखं जीवन जगत होतो, त्या बाबासाहेबांनी आम्हाला माणसाचं माणूस पण दिलं। आणि त्यांच्या अभिवादन करणाऱ्याला येणाऱ्या भीम अनुयायांना, भीमसैनिकांना, खऱ्या भीमसैनिकांना त्यांच्या मुखात आम्ही चांगल्या प्रतीचं जेवण देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आम्ही पूर्ण करतोय। माझ्यासोबत मुंबईचे अध्यक्ष अमितजी हिरवे आहेत, या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष किशोरजी जाधव आहेत, महिला अध्यक्षा नाशिकच्या आनंदताई गळधर आहेत आणि आमचे तमाम स्वाभिमानी कार्यकर्ते। आम्ही लोकवर्गणीतून, कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून हा सगळा संच करतो। कृपया आपल्याला वाटत असेल की संसारी परिवार ह्या गोष्टी करतो, तर अजिबात नाही। आमचं
दायित्व आहे, आमचं कर्तव्य आहे. जय भीम. भाई बृहन्मुंबई महानगरपालिकेने या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याबद्दल आपण समाधानी आहात का? त्याबद्दल काय सांगाल? समाधानी आहे, कारण का भाईंनीच या बहुमुंबई महानगरपालिकेचे जेव्हा अपक्षांचे गटनेते होते आणि त्या कमिशनरच्या आयुक्तांच्या बैठकीमध्ये मनोज भाईंनी मुद्दा मांडला आणि इथे जी धूळ उडते त्या धूळवर ग्रीन कार्पेट टाकावं अशी मागणी केली आणि जो महानिर्वाण दिनाचा जो बजेट आहे तो बजेट अगदी तुटपुंज होता. तो बजेट वाढवण्याचं काम आमच्या पक्षप्रमुख मनोजभाई संसारेने केलेलं आहे आणि त्याचाच पायंडा आता पुढे महानगरपालिका करत आहेत. सुखसुविधा व्यवस्थित आहे, पण काही ठिकाणी जर त्यांनी महानगरपालिकेने काही गाळे दिलेत आपल्या आंबेडकरवादी आणि संविधानवादी लोकांना, पण त्याकडून जो 5,000 रुपयाचा त्यांनी जो कर आकारला आहे त्याचा मी खऱ्या अर्थाने निषेध करतो. कारण इथं विचाराचं सोनं लुटण्यासाठी जनता येते आणि तुम्ही जर 5,000 रुपये त्यांच्याकडून जर अनातन रक्कम किंवा काय घेत असाल तर आपण कृपया घेतले नाही पाहिजे. हा मुद्दा आम्ही बैठकीत पण मांडला, पण त्याची काही अंमलबजावणी झाली नाही. पण येणाऱ्या काही दिवसात आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आयुक्तांना भेटून आणि स्थानिक समितीला भेटून तो निर्णय मार्गीस लावू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक आहे, ते ज्या गतीनं ज्या स्पीडनं उभं राहायला पाहिजे, पूर्ण झालं पाहिजे, ते होताना दिसत नाही. याबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे कांबळे साहेब, हिंदू मिलमध्ये जे स्मारक होतं आंतरराष्ट्रीय दर्जाचं मला कळत नाही आहे. भारताचे पंतप्रधान या ठिकाणी येऊन भूमिपूजन करून गेले. त्यांनी बाबासाहेबांचं स्मारक तर नाहीच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्राचं तेही झालेलं नाही. म्हणजे फक्त जुमलागिरी करतायत आणि त्या स्मारकाच्या माध्यमातून टक्केवारी वाढवतात का असा आरोप मला वाटतं, माझ्यासारख्या एका भीमसैनिकाला वाटते. कारण का जी बाबासाहेबांचं जी मूर्ती उभी होणार आहे ती 305 फूट काहीतरी आहे समथिंग, बरोबर, तर ती वाढवताना त्यांनी जी मूर्ती त्या ठिकाणी जी बाबासाहेबांची आहे तो बाबासाहेबांचा फेसच वाटत नाही. मुळात आम्हाला असं वाटतं की तो फेस अटल बिहारी वाजपेयीचा आहे का काय असं माझं वैयक्तिक मत आहे. पण ती मूर्ती आम्ही त्यांना मागणी केली होती की जो विधान भवनाच्या इथे जे बाबासाहेबांचं प्रारूप आहे ते मूर्तिकार वाघ यांनी बनवलं आहे त्यांना ते देण्यात यावं. पण रामसुद्धा जे गाझियाबादमध्ये जी मूर्ती बनवत आहे आजही त्या मूर्तीचं काम पूर्ण झालेलं नाही. मी सर्व रिपब्लिकन चळवळीच्या नेत्यांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर आंतरराष्ट्रीय स्मारक बनवा, जुमलेबाजी करू नका. जो काय पुतळा बनवण्यात आलेला आहे गाझियाबादमध्ये तो त्या पुतळ्याबद्दल अनेक संघटनांचा आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे, तुमचाही आक्षेप आहे. तरीही शासनाने तोच पुतळा उभा करण्याचा प्रयत्न केल्यास आपली काय भूमिका राहील? माझी भूमिका स्पष्ट मी तुम्हाला आधी सांगितले आहे. तो पुतळा मुळात बाबासाहेबांचा वाटत नाही. बाबासाहेबांचे जे कपडे आहेत किंवा कोट आहे, पॅन्ट आहे, अगदी पॅन्ट सुरगळलेली आहे आणि बाबासाहेबांचा बोट असा आहे, त्यांनी तो बोट असा वाकवलेला आहे. जर आपण नीट ती मूर्ती बघाल तर आपल्या महामानवाचा हा अवमान होऊ नये आम्ही हिंदू मिल संघर्ष समिती तयार केलेली आहे. सर्व रिपब्लिकन गटाचे नेते त्यामध्ये आहेत. पण सरकार जाणून बुजून आमच्या उद्धारकर्त्याचं आव्हान करते का असं मला संदेह वाटतो. भाई, शेवटचा प्रश्न. आंबेडकरी चळवळीतील क्रांतिकारी युवा नेते, युथ रिपब्लिकनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनोजभाई संसारे यांचं अकाली निधन झालं. आज आपल्यात ते नाही आहेत. आपली सगळी ही वाटचाल सुरू असताना भाईंचं कशा पद्धतीनं आपल्या मला उणीव भासते त्याबद्दल आपण काय सांगाल? नक्की उणीव भासते. जे कार्यकर्ते जे भीमसैनिक मला भेटतात, आमच्या कार्यकर्त्यांना भेटतात, ती रिपब्लिकन चळवळीचा आंबेडकर चळवळीचा सार्वजनिक चेहरा एक पर्याय म्हणून मनोज भाईंकडे बघितलं जात होतं. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अन्याय होतो. कालच परवा नांदेड या ठिकाणी मुलगा जयभीमवाला आहे म्हणून एका मुलीबरोबर त्यांनी प्रेम केलं, त्या मुलाचं त्याच्या कुटुंबियांनी हत्या केली. म्हणजे हा तर प्रकाश होता तेव्हा घटना आहे, पण महाराष्ट्रात अनेक कानेकोपऱ्यात अशा घटना घडत आहेत, पण ते येत नाही आहे. आजही जातीवाद जात नाही, ही जात नाही. आणि यामध्ये जी लढाई संघटना होती युथ रिपब्लिकन, मनोज भाई समाजाला एक पर्याय होता.
एक लीडर होता. पण ठीक आहे, जो आलाय त्याला मृत्यू अटळ आहे. आपण तथागताला मानणारे लोक आहोत, पण आम्ही असं म्हणत नाही की भाई आमच्यामध्येच आहेत, आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आहे, आमच्या विचारात आहे. धन्यवाद वाईद, आपण महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी संवाद साधल्याबद्दल. जय भीम. एक मिनिट फोटो घेतो. धन्यवाद. देऊ नका रागे ते रागे. पकड़ा पकड़ा प्लेट पकड़ा. शिवाजी मीनाताई ठाकरे वर्षा भालेराव जिथे कुठे असतील त्यांनी माईक मध्ये संपर्क साधायचा आहे. वर्षा भालेराव जेवणाच्या लाईनीत बाजीराव भोसले कुठे असतील त्यांनी इथे यावे. अंबरनाथ त्यांचे मित्र वाट बघत आहेत. बाजीराव भोसले अंबरनाथ कुठे असतील त्यांनी स्टेज कशी यावे. हो दादा तुम्हीच एवढं छान डेकोरेशन केलं आणि तुम्ही बसताय. शक्य असेल तर चपला काढून द्या पुढे. या पुढे. साहेब जय भीम. जय भीम. जय भीम. क्या एक साथ आ जाओ ना. तुकाराम भालेराव कुठे असतील त्यांनी थोड़ा 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 थोड़ा. अरे बस 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 बस. चंद्रकांत चव्हाण तिथे कुठे असतील त्यांनी माईक मध्ये संपर्क करायचा आहे. त्यांचे रिश्तेदार वाट बघतायत. त्या बदल्यात तुम्ही जाऊन या. जय भीम जय भीम जय भीम. उभे राहा उभे राहा.
ह्या पण करत नाही ह्या तर एक तास पळतात साधे एक सांगतो एक पण नाही करत. समोर चोर. बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त काय सांगाल? या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 70वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी दादर चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने पूर्ण भारतभरातून जगभरातून सुद्धा अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करत आशाबाई रमेश वानखडे येत आहेत. कुठे असतील तिथं 2 नंबर पोस्ट मध्ये यायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आशाबाई वानखडे महापरिनिर्वाण दिन आशाबाई वानखडे बुलढाणा जिथे कुठे असेल त्यांनी तर 2 नंबर गेट पाशी यायचं आहे. या ठिकाणी चैत्यभूमी म्हणजे आपली ऊर्जाभूमी आहे आणि त्या अनुषंगाने चैतन खिराणे या ठिकाणी चैतन खिराणे कुठे असतील त्यांनी इथे यायचं आहे. भीमा अनुयायी या ठिकाणी आपल्या बाबासाहेबांना चैतन खिराणे अभिवादन करण्यासाठी आणि बाबासाहेबांनी जे चैतन खिराणे दीक्षा देऊन जिथे कुठे असेल त्यांनी माईक पाशी यायचं आहे. दिली आपल्याला त्याचं कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याची या ठिकाणी बाबासाहेबांची आणि बाबासाहेबांना विशाल दामोदर अभिवादन. विशाल दामोदर धन्यवाद. कुठे जय असेल भीम. त्यांनी जय माईक भीम. पाशी संपर्क